येत आहेत. रोहन आणि ऋतिक ही जोडी आहे. ऋतिक कुंभार आणि रोहन म्हात्रे ही जोडी दाखल होते. सान्वी 11 पडलेगाव आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतोय. बघा, यापुढील सामना असेल थोडीशी ॲडजस्टमेंट आहे, कारण की टायगर चषकामध्ये खऱ्या अर्थाने नितलस संघाला खेळण्यासाठी जायचं आहे आणि आज देखील तो संघ वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आला होता आणि त्यामुळे यापुढील सामना असेल तुरमाळे आणि नितलस या दोन टीममध्ये आणि तो सामना 4 षटकांचा असेल. यापुढील हा सामना 5 षटकांचा आहे. त्यामुळे तुरमाळे आणि नितलस राहुल यांना विनंती असेल आपण कुठेच जायचं नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सामना सुरू होतो आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सान्वी 11 पडलेगाव वॉन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट आणि इन्व्हाइट केलेला आहे रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमला फिल्डिंग करण्यासाठी. स्ट्राईक इनला बॅट्समन रोहन म्हात्रे, त्याला साथ देतोय ऋतिक कुंभार, अजय भंडारी. गोलंदाजी मार्गावरती फुल टॉस चेंडू आहे. फक्त दिशा दिली आहे डीपमध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होती आहे. 5 षटकांचा सामना आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढी चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय. सागरजी फराड आणि रोशनजी फराड. फुल टॉस, गॅपमधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चांगली फिल्डिंग. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. बॅकअपसाठी अनिल दादा येत आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. दमदार आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्या बात आहे, सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी अजय भंडारी करतायत. यासाठी ते जाणले जातात. अजय भंडारी फिरके आक्रमण आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता अजयमध्ये आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावाची संधी, विकेट धोक्यामध्ये होती, परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत आणि 22चा इशारा येतोय. सुनील तांडेल सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगचे पंच प्रशांत पाटील सर आहेत आणि आमचे TV अंपायर सचिन कडू सर. धावसंख्या आहे 4. संत आणि सावध सुरुवात झाली आहे. सान्वी 11 पडलेगाव या संघाची फुल टॉस चेंडू आहे. बॅटची कडा, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सुरू आहे आणि फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा नक्कीच फायदा आत्तापर्यंत घेतला नाहीये. सान्वी 11 पडलेगाव या टीमने 3 फुलटॉस चेंडू फेकले होते. अजय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू आला डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या अजय भंडारी यांच्यासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे सान्वी 11 पडलेगाव या संघाची बिनबाद 5. नक्कीच सान्वी एंटरप्राइजेस म्हटलं तर आमचे बंटी शेठ पाटील
घोडगावचे एक उत्कृष्ट उद्योजक यांनी हा संघ पॅक करतात. सातत्याने बंटी शेठ पाटील मॅच आनंद घेत असतील यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नकुल शेठ पाटील आमचे कार्यार्थ्यांना पिसारेचे एक उत्कृष्ट उद्योजक आहेत, आयोजक आहेत. या ठिकाणी येणार होते कार्यार्थ्यांना उचलणे टीमसाठी शुभेच्छांचा भरघोस आणि आपल्या मॅचसाठी आदरणीय सन्माननीय हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील आहेत. नकुलशेठ पाटील पिसारवे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. नवीन गोलंदाज अमर हिलाल येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती उसाटणे एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. वेग ही त्याची ओळख आहे. नेहमीच आपण पाहिलेला आहे वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी त्याची. याही स्पर्धेमध्ये तीच अपेक्षा आहे टीमला. पहिल्या षटकामध्ये अजयने इम्प्रेस केलं, अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलं. स्ट्राईक इनला बॅट्समन रोहन ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीपमध्ये, परंतु हा चेंडू मिडॉनला फील्ड होतोय. अनिकेत फार वेगाने आले होते. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळतील या धावा. एकूण 2 धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अमर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत डीपमध्ये. मडविकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. फार वेगाने क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. सानवी 11 पडलेगाव या संघाची या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये 50 ते 55 धावा बनवावे लागतील. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 59 धावा डिफेंड केल्या संग्राम 11 अबी स्पोर्ट्स नितलस या संघाने. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाईडला टर्न केलाय, ऑनसाईडला फ्लिक केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे. धावाची संधी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिक कुंभार आणि रोहन म्हात्रे खूप चांगलं तालमेल आहे, खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 11 धावा धावफलकावरती. किरवली नाईट स्पर्धा गाजवली आहे याच सानवी 11 पडलेगाव या संघाने. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी नक्कीच इलेक्ट्रिक स्कूटी होती. एकाच फ्रेममध्ये 2-2 अँगलने दाखवलं जातं आहे ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. ही खासियत आहे ओमसाई MTC लाईव्ह. सागरजी फराड, रोशनजी फराड यांची ही वेबसाईट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला. डॉट बॉलची समाप्ती. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये अजयने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज अमर हिलाल. स्ट्राईक इनला बॅट्समन ऋतिक कुंभार. संघर्ष सुरू आहे, मोठे फटके येत नाहीयेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर आणि दुखापत होतीये. चला पाणी घेऊन जायचं आहे. मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल पाणी घेऊन जा आपण, कारण की दुखापत झालेली आहे. जायचंय आपण.
न्यू बॅट्समन येतो आहे बॅटिंग करण्यासाठी हर्षल पाटील. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव, स्वर्गीय विष्णू शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत हर्षल पाटील. कॅप्टन देखील आहेत सानवी 11 पडलेगाव या संघाचे आणि ते येतात बॅटिंग करण्यासाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12. रिटायर्ड हर्ट होत आहेत कारण की दुखापत होती आहे बॅट्समन ऋतिकला. गोलंदाज धनंजय हिलाल. पहिला चेंडू ऑनसाइडला लॉफ करतात, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, डीप मध्ये धावाची संधी, पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि चेक केलं जाईल. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. लॉफ केलं होतं ऑनसाइडला, वाईडिश लॉंग ऑनला. हा चेंडू फील्ड झाला, त्यानंतर फेकी झाली ऑन द स्टंप डीप मधून. नॉट आउट. येस, बॅट्समन सेफ आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली, ती म्हणजेच डीपमध्ये फिल्डर होते अनुज डोपरी. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, अपील करतायत. एक्झॅक्टली कोणती अपील आहे? यस, पुन्हा एकदा रनआउटसाठी अपील आहे की यस, हातावरती चेंडू लागून स्टंपला हा चेंडू लागलाय की नाही ते बघायचं आहे. यस, स्टंपला चेंडू लागलेला आहे, हाताला लागले की नाही. यस, हाताला देखील लागलेला आहे, परंतु जो बॅट्समन आहे तो सेफ आहे की नाही, पॉपिंग क्रीजमध्ये आहे की नाही ते नक्कीच बघितलं जाईल. चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सचिन कडू सर आहेत. OUT फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन हर्षल पाटील. बॅक टू द पवेलियन. दिनेश पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाही आहे कारण की टॉस जिंकून धाडसी निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा आणि आतापर्यंत 1/14 ही धावसंख्या आहे. क्या बात आहे. 2 अँगलमध्ये
हे लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ओमसाई MTC लाईव्ह. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीपमध्ये, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. जर डायरेक्ट हिट झालं असतं कदाचित दिनेशला माघारी परतावं लागलं असतं. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल 16 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. सानवी 11 पडलेगाव या संघाला. दुसऱ्या बाजूला रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती. नुकतीच रामचंद्र मडवी चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं. हितेंद्र मडवी, योगेश दादा मडवी, अनिल दादा डोपरे आणि संपूर्ण आमचा रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या ती स्पर्धा पार पाडली. लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती. संत वाहते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना. मोठे फटके येत नाही आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 5 षटकांच्या मॅचमध्ये 50 ते 55 धावा तुम्हाला बनवावे लागतील. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय दिनेश पाटीलच्या बॅटमधून. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 25 धावा. दिनेश पाटील, जपेश पाटील या टीममध्ये आहेत. हर्षल पाटील जे एक्सपिरियन्स खेळाडू या टीममध्ये आहेत आणि बाकीचे सर्व यंगस्टार या संघामध्ये आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. बॅटकट आणि LBW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंगमध्ये एक जपेश. त्यामुळे हा रिव्ह्यू घेतलेला आहे सानवी 11 पडलेगाव या संघाने. ऑन द लाईन आहे त्यामुळे फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे. पुन्हा रिव्ह्यू या इनिंगमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-25. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तुरमाळे संघ आणि नितलस गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये येत आहेत. उज्ज्वल डोपरी. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज एक चांगली संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हरेश दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आमदार चषक. क्या बात आहे. बिग हिट. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड
हे सांगत असताना फलंदाज रोहन म्हात्रेने हा षटकार लगावला. हा झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर, क्विक रिप्लाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेटचं बदल. रोशन ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर विकेट मिळवली आहे. अतिरिक्त बाउन्स, हाफ ट्रॅकर या चेंडू, पंचांचा इशारा, वाईड बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. अनिल दादा डोपरी यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमचे MS धोनी. 32-32. फिंगर रोल केले होते. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. चौथं षटक सुरू आहे. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 50 ते 55 धावा बनवावी लागतील, कारण की उसाटणे संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. हाफ ट्रॅकर या चेंडू सोडून दिलेला आहे. आशेभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे, परंतु नामवंत पंच आहेत. प्रशांत पाटील सर तटस्थ पंच आहेत. डॉट बॉल. काय गोलंदाजी होते पहिल्या चेंडूवरती. नक्कीच षटकार आला होता राहुल, त्यानंतर केलेले कमबॅक या षटकामध्ये. 32-32 धावा. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आला डॉट या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केले. पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत आणि सीमा रेषेच्या बाहेर. मौका भी दिया और ये छक्का भी दिया. 6 धावांसाठी षटकार. आणि ओमसे MTC लाईव्हचे फाउंडर सागर फराड आणि आयुष अपडेटर आहेत. 38-38 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकामधील. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे आहेत. यापुढील जो सामना आहे नितलस आणि तुरमाळे या दोन टीममध्ये, तो सामना 4 षटकांचा असेल. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे सानवी 11 पडलेगाव या संघाची. 9.50च्या सरासरीने बनवल्यात या धावा. 38 फलंदाज बाद झाले 2.
जितेश मडवी येत आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 38, 38 धावा. चला टीम अनोही हितांशी 11 तुरमाळे आणि त्यांना फाईट करेल अभिस्फोट संग्राम 11 नितलस. या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आज खऱ्या अर्थाने कॉम्बॉक्समध्ये नक्कीच आमचे आदर्श व्हॉइस ऑफ पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे या आमदार चषकाची त्यांच्या खांद्यावरती. तसेच आमच्या समवेत आज तलोजे मजकूरचा गोड आवाज साई राजे सर आहेत आणि कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे सदस्य व्हॉइस ऑफ दहीसर सौरभ पाटील सर देखील आहेत. राहुल पोरजे आमच्या समवेत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आहे आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि दोनच धावा मिळणार आहेत. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती आहेत. राहुल पोरजे आमच्या समवेत आहेत, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्याचं देखील स्वागत आहे या 5व्या रात्रीमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. चेंडू डायव्हर्ट झाला, बॅकअपसाठी अनुज येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2ने पुढे जाईल 42, 42 धावा. अंतिम षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. चला अनो 11 तुरमाले टीम कॅप्टन आणि संग्राम 11 नितलस टॉसड यानंतरची लढत होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील 4था मॅच बोलबरी विरुद्ध ती लढत होणार आहे सिरडोन यांच्यामध्ये. वीर बजरंग शिरडोन संघ देखील दाखल होतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. चांगली फिल्डिंग अनुज करतायत, धावबाची संधी, विकेटचं पतन, ऑन द स्टंप फेकी, फलंदाज झालाय बाद दिनेश पाटील. बॅक टू द पवेलियन. क्या बात है, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत या अंतिम षटकामध्ये. जितेश मडवी इम्प्रेस करतायत. न्यू बॅट्समन भावेश म्हात्रे आहेत. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे. धावसंख्या 3 बाद 43. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके अपेक्षित पडलेगाव या टीमला. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, टाइमिंग बेमिसाल, इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार.
धावसंख्या आहे 49. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 मोठे फटके अपेक्षित आहेत, एक मोठा फटका आला आहे. जर या चेंडूवरती अजून मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल बनवण्यामध्ये यश येईल, एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्यामध्ये यश येईल. आत्तापर्यंत 49 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हा फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत, फार वेगाने चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये मजा येईल कारण की सानवी 11 पडलेगाव बी या टीमची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. त्यामुळे या धावा 52 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चला आपण टॉस करूया. चला दोन्ही टीम तुरमालेचे कॅप्टन लगेच टीम नितळसचे टीम कॅप्टन आलेत, लगेच आपण या ठिकाणी यायचे. एक जबरदस्त मॅच होणार. आमचे मित्र नितेश पाटील आता नितेश कातारा यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. जयवंत मात्र आमचे नागझरी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या शुभास्य टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच असेल तुरमाले विरुद्ध नितळस यांच्यामध्ये बिग फाईट. त्यानंतर वलवली टीम आपण रेडी राहा आणि श्रोडोन टीम आपण रेडी राहा कारण त्यानंतर आपला मॅच होईल. हरेश दादा यांचे बंधू नरेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यस टॉस हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन हेड. नितळस टीम कॅप्टन प्रमोद टॉस जिंकलाय काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू आम्ही. समोर संघ तुरमाळे संघ आहे, चांगला संघ आहे, कितीपर्यंत रोखलं पाहिजे? तर टार्गेट नाही सांगू शकत पण कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आता गोलंदाज आमचे नवीनच आहेत. धन्यवाद कॅप्टन प्रमोद. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम संग्राम 11 अभि स्पोर्ट्स नितळस टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. सेकंड सत्र पहिलं सत्र आवाज ऐकला पण रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली यांचा आणि त्यानंतर आता आमचे बंधू साईनाथजी राजे मॅन फ्रॉम तळोजा मजकूर एक दमदार आवाज आता सेकंड सत्रामध्ये येईल. सर्वांचं मनापासून अधिकाधिक स्वागत. संते सरांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आमचे आदरणीय सन्मान आमचे बंधू योगीजी मडवी सर आणि सौरभजी पाटील समालोचक कक्षामध्ये आपलं सर्वांचं मनापासून अधिकाधिक स्वागत. लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, मानतो मराठी, जाणतो मराठी. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा जमलेल्या तमाम क्रीडकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. स्वर्गीय रामचंद्र मोठी प्रतिष्ठानचे यशस्वी आयोजक आदरणीय सन्माननीय योगीदादा मडवी इतरदादा मडवी देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी खास करणं शुभेच्छा येतात आमचे नकुलशेठ पाटील पिसारवे एक उत्कृष्ट आयोजक नाईट स्पर्धेचे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. लवकरच एक स्पर्धा नक्कीच आपल्याच भेटीस येणार आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि सानवी 11 पडले संघाचे पॅकर्स आदरणीय सन्मान्य आमचे बंधुतुल्य मित्र बंटीशेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. बंटीशेठ
उद्योजक आहेत घोटगावचे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच ऑन होत आहे, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. गोलंदाजचे माकोडती ते गोलंदाज सज्ज असताना भावेश म्हात्रे स्ट्राईक वरती, फलंदाज मुकेश मडवी. ओ समोरच्या दिशेनं शॉट मिटॉपला डायरेक्ट हिट करायला हवी नाहीये. एक धाव अंकित केली जाईल. श्री गणेश ओपन केला जात आहे. वास्तविक पाहिलं तर सचिन कडूचं डायरेक्ट हिट करायला हवी होती राहुल, कारण बॅकअपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक धाव अंकित केली गेले आणि टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावांचं आहेत. उत्कृष्ट गुणलेखक आमचे राहुलजी फोरजी सर दानसर, अतिशय उत्कृष्ट गुणलेखक, जबरदस्त गुणलेखक. आता डावखुऱ्याचा जा फलंदाज आपण या ठिकाणी आपण पाहिला अजय भंडारी, बाईक सम्राट AB म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहत असतो. तोच हा संघाचा तालनहार, संकटमोचक फलंदाज स्ट्रायकिंगला. एक धाव अंकित केली जाते. अनिलदादा ढोपरी मनमुरात मॅच आनंद घेत आहेत. अनिलदादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने केल्याचा बॅटची एज, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. AB चा खेळ संपुष्टात. भाग झाला. दादा या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हर्षदजी पाटील या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाटील बंधू यांचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. चला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज धनंजय हिलाल, संघाचा तालनहार, संघाचा संकटमोचक. आता फलंदाजी स्ट्राईक वरती 1 डाऊन मध्ये येत आहेत. धनंजय मध्ये ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे जुनीने, परंतु गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना ब्लॉक हॉल मध्ये जसप्रीत बुमराची आठवण. क्या बात आहे, लाजबाब गोलंदाजी. पाठीराख्याच्या माध्यमातून गोलंदाजाचं या ठिकाणी मात्र अभिनंदन व्यक्त केलं जाते, कौतुक व्यक्त केलं जातं. भावेश म्हात्रे लाजबाब गोलंदाजी. P1 मध्ये गोलंदाजी खूप भारदस्त बिंदास्त ही गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज मार्कवरती P1 मध्ये गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोदी प्रतिष्ठान 11 उसरणे टीमसाठी 52 धावांचं आव्हान आहे. धनंजय स्ट्रायकिंगला समोरच्या दिशेने इनसाइड आउट मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथं गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रनों के लिए. सावध पवित्र घेणारा खेळाडू. संयम कसा असतो, सी फॉर कंट्रोल, आणि कंट्रोल आणि स्वतःवरती संयम ठेवून संघाला तालनहार, संकटमोचक म्हणून फलंदाज का गणला जातो त्याचा हा उदाहरण त्यांनी दाखवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकाराला 5 धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा त्या दिशेने गेल्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतात, पलतात, परंतु चेंडू सीमा पार. 4 रनों के लिए. आणखीन एक शानदार 4 रनों के लिए. चला फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सज्ज राहा. एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती आखल्या गेल्यात, कोरल्या गेल्यात 9 धावा धाव पुस्तकावरती. संघाचा तालनहार आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो, त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण तो दाखवत असतं. 9 धावा धाव पुस्तकावरती. एक फलंदाज बाज AB जरी आउट झाला तरी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती साकारत असताना फलंदाज धनंजय हिलाल इथे मात्र फलंदाजी करत असताना अँगलने आपण या ठिकाणी आपण पाहतोय 3 अँगलनं. क्या बात आहे. आयुष लाजवाब आमचे ऑपरेटर आहेत, आमचे सागर फराड यांची संपूर्ण टीम, MTC ओमसाई. क्या बात आहे. हो अगदी सॉफ्ट हँड. गलीच्या रिझर्वमध्ये शॉर्ट टर्मला 1 रन अंकित केले.
षटकाची या ठिकाणी झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान धावसंख्या या ठिकाणी पाहिल्या. धाववरती एक फलंदाज बाद. दहा धावा धाव पुस्तकावरती. वरती पाहिल्या तर 10 धावा आहे धाव पुस्तकावर. 10 का दम इथे दाखवत असताना 24 चेंडू आणि 42 धावांचा आव्हान. पलट उत्तर आपण पाहिला 42. 2च्या पुढे 4, 4च्या पुढे 2 असं आव्हान या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं. 24 मध्ये 42 धावा या ठिकाणी बनवायचे. स्ट्राईक एंडला धनंजय हिलाल त्यांनी 2 चौकार मारून आपली स्वतःची कामगिरी ते सिद्ध केली. आता सेकंड पॉवर प्ले मध्ये इथे गोलंदाज सज्ज या ठिकाणी होत असताना सनविन एंटरप्राइजेस पडलेब या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशनला आपण या ठिकाणी पाहतोय. रोशन कुंभार किरोली गावामध्ये त्याला बाईक मिळाली होती, तोच हा गोलंदाज. हो, यावेळी आडव्या बॅटनं केल्याचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क. लेग ब्रेकरचा सुलतान म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलने या सुरुवात केली आहे. बाईक मला का मिळाली याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना रोशन कुंभार या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करत असताना पहा कशा पद्धतीने. वाव, व्हेरी गुड. अगदी नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता धनंजय हिलालचा, परंतु तो प्रयत्न फसला. पहिला बॉल डॉट. गोलंदाज तयार. यावेळेस यस LBW फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. धनंजय हिलाल या मध्ये दाखल होत असताना जितेश मडवीला आपण या ठिकाणी पाहतोय. 10 धावा धाव पुस्तकावरती. आदरणीय सन्मान्य आमचे योगेशदादा मडवी, हितेंद्रदादा मडवी मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. सध्या तरी धावसंख्या धाव पुस्तकावरती 10, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज रोशन या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना जितेश नावामध्ये जीत आहे. जीत तर याच दरम्यान टोंडरे गावातली दमदार व्यक्तिमत्व आमचे सोमनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादा या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेनं जबरदस्त तडाखा. बघतच काय रागानं षटकार मारलं या जितेश या वाघानं. लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक षटकार. सपोर्ट करण्यासाठी त्यांचे बिग सपोर्टर मटाव शेठ यांचं देखील आगमन झालंय. मटाव शेठ आपलं स्वागत. आणि गोवर्धन शेठ पालेकर यांचं देखील आगमन झालंय. या आपल्याला विनंती आहे मामा, आपण या व्यासपीठात आपलं हार्दिक स्वागत. चला, यानंतर होणारी लढत बिग फाईट असेल, ती म्हणजे अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नितस विरुद्ध मॅच असेल ती म्हणजे अनो 11 तुरमाला यांच्यामध्ये लढत. सेकंड राऊंडचा सामना आहे आणि त्यानंतर पहिल्या फेरीत अंतिम सामना पाहायला मिळेल वलवली विरुद्ध शिरडोन यांच्यामध्ये. पुन्हा एकदा प्रहार. आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक. तितकीच लांबी, तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. झूम अंतर.
लेकिन फिटनेस लाजवाब आहे. अनिल दादा ढोपरी. संघाची धावसंख्या डबल दुरी 22 धावा. 22 वरती 2 फलंदाज बाद. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचे आमचे भाऊशेठ भंडारी देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करूया. 22 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेस रोशनवरती आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 चेंडूवरती त्याने एकच धाव 0 धावाने एक विकेट देखील कैद केला होता आणि त्यानंतर 2 चेंडूवरती आसमानी सुलतानी षटकार जितेश मडवी लाजवाब फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहिलं. ईट का जॉब पत्थर से, सेन का जॉब अत्तर से और चटनी का जवाब रायते से देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना जीतू ऑन फायर. फटका बसला क्षेत्ररक्षक दूरवरनं 1-2 क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी मात्र आमंत्रण दिलाय. आता आयुष्यमान भव हा आशीर्वाद या फलंदाजाला दिला. याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी. तू पण उपाशी मी पण उपाशी. फलंदाजाला मिळतो आशीर्वाद. 2 धावा मिळतील. संघाची एकूण धावसंख्या 2 डझनामध्ये 24 धावा धाव पुस्तकावरती 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. मॅच रंगात आहे. रफ अँड टफ जबरदस्त मॅच. पैसा उसूल मॅच. जबरदस्त मॅच. या षटकातील अंतिम चेंडू गोलंदाजचे मार्कवरती गोलंदाज रोशनला आपण या ठिकाणी पाहतोय. समोर फलंदाज आयुष्यमान भव आशीर्वाद घेऊन फलंदाज जितू मडवीला या ठिकाणी आशीर्वाद मिळालाय. गोलंदाज तयार. नाही सोडणार. काही तर तुपाशी नाही तर उपाशी. चेंडू सीमा पार. खणखणीत कडक षटकार. साठी टाइम नाही पण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. 2 षटकांचा खेळ. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असतो त्यावेळेस तुम्ही मीटिंग घेऊ शकता. चला आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्या. 15.00 ची सरासरी गाठत असताना संघाची धावसंख्या 30 वरती 2 फलंदाज बाद. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीम जाऊन ठेपली आहे. 30 वरती उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. जर जितूची फलंदाजी आवडली असेल तर उसाटणे टीम एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात आहे. आता गोलंदाजी करायची आहे. नवीन येणारा गोलंदाज 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. आता अग्नी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता स्ट्राईक वरती मुकेश अगदी चातक पक्षाप्रमाणे ज्या वेळेस आपण पाण्याची वाट पाहत असतो त्या पद्धतीनं तो फलंदाजीसाठी वाट पाहत होता. मुकेश एकच चेंडू त्याने फेस केला. 1 धाव त्याने घेतली. संघाची धावसंख्या 30 उर्वरित समीकरण 18 मध्ये 22. प्रत्येक षटकामध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 20. एकूण धावसंख्या 30. एस बॅटची एज लागते. यावेळीस रनआउटचा खतरा होता परंतु डॉट बॉल जरूर जाईल. येस यावेळीस गोलंदाज आपण तिकडे पाहिलं जपेश. क्या बात आहे. जिंकण्याची शपथ आणि जपमाला घेऊन तो या मैदानामध्ये उतरलाय जपेश. परंतु त्याला जिंकण्यासाठी इथे प्रयत्न करायचे आहेत. जबरदस्त गोलंदाजी त्याला करायची. परंतु मुकेश हा शांत बसणारा खेळाडू नाही आहे. ठोकलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. समालोचन कशाला मानवंदनाने सीमा पार. कडक षटकार. तीन डझनामध्ये धावसंख्या. गोलंदाज तयार. हा ट्रॅकरचा चेंडू होता. समोरच्या दिशेनं पलटवार केलाय गोलंदाज जपेशनं. जबरदस्त गोलंदाजी. त्याला देखील माहिती आहे षटकार जरी ठोकला तरी मी इथे मात्र पुनरागमन मी करू शकतो. कमबॅक मी देऊ शकतो. कारण पहिल्या चेंडू डॉट, दुसरा चेंडू ते षटकार, तिसरा चेंडू आलाय डॉट. आता मात्र चौथ्या चेंडूवरती काय रस्ते असेल. मुकेश मडवी स्ट्राईक एंडला. हो यावेळी जबरदस्त अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 1 धाव. गलीमच्या रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकूण धावसंख्या 37 वरती 2 फलंदाज बाद आहेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचे खंदे समर्थक देखील मॅचचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेत असतील. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 37 वरती 2 फलंदाज बाद आहेत. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे.
गोलंदाज तयार. ओ यस यस लागते. फलंदाज बाद. जितूचा जो वादळ आला होता तो वादळ इथे शांत झालाय. फलंदाज इथे बाद होतो जितू आणि इथे जपेशला मिळते सफलता. फलंदाज बाद. जितेशच्या बॅट्स मधून आपण 5 चेंडू आणि 20 धावांची एक भारदस्त इनिंग पाहिली. तर आताच ज्यांचा आगमन झालं ते सन्माननीय शरद शेठ पावशे, माजी सरपंच उपसरपंच, चषकाचे दमदार आयोजक, त्यांच्यासोबत धर्माशेठ पावशे यांचं देखील आगमन झाले. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. या मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. एकूण धावसंख्या आपण पाहिली. येणारे चेंडू 13 आणि जिंकण्यासाठी 15. 12 मध्ये 13 हे ते बनत नाहीये. आणि दादा हा इतिहास आहे. लगातार 3 दिवस 12 मध्ये 13 झाले नाहीत, पण आता समीकरण 13 मध्ये 15. संघ वेगळा आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरनं. हो हो चांगला प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. 3 धावा देखील कंप्लीट. कॅच अगदी नक्कीच कठीण होती, परंतु या चेंडूवरती मिळतील. राहुल सर आम्हाला सांगतात एकूण धावसंख्या 3. उर्वरित समीकरण धावसंख्या झाली धाव पुस्तकावरती 40. 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 12 चेंडू 12 धावा. अरेदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतो आणि त्यांचे मेहुणे खरं तर तळोजा मजकूरचे सुंदर आणि सर्जा बैलाचे मालक श्रीदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. आपलं मनापासून स्वागत. धर्माशेठ पावशे, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर माजी सरपंच आणि माजी उपसरपंच, चषकाचे दमदार आयोजक शरद शेठ पावशे देखील उपस्थित होत आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. यस आमचे शिरीष दादा, आमचे बंधू, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तळोजा मजकूरची आन बान शान म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो. शिरीष दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाण्याची मांग होते, चला पाणी घेऊन चला. तर आज आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग. हार्दिक पांड्याची आज 50 कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. मॅच जरा थांबवा कारण लाईट्सचा प्रॉब्लेम झाले. पुस्तकावरती 40 झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. 12 मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. हा समीकरण सातत्याने आम्ही सांगतोय कारण ज्यावेळी खेळाडू कक्षामध्ये त्यांना कॉमेंट्रीची काहीच गरज नसते. मॅच जिंकण्यासाठी धावा किती आहेत, चेंडू किती बाकी आहेत हेच ऐकण्यासाठी खेळाडू कक्ष जाणता असतो. परंतु समीकरण येऊन ठेपते. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 7 मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. आणि के स्ट्राईक एंडला गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज निशांत. फलंदाजांना शांत करतील का? तितकीच चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. हो यावेळेस आडव्या बॅटनं केल्याचा प्रयत्न होता. LBWची मांग केली होती. कदाचित लेग बायच्या सुरुवात रन्स मिळेल. सिंगल. उर्वरित समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमला 6 मध्ये बनवायच्यात. फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज. मॅच आनंद घेत असतील, परंतु आता समीकरण या ठिकाणी येऊन ठेपले. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 6 मध्ये 4 कंपल्सरी चेसिंग. आता मात्र अग्निपरीक्षा असेल आणि हा विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजासाठी भरपूर अनुकूल आहे. याचं उदाहरण आमचे AB भंडारी अर्थातच अजयने देखील याचा अनुभव घेतला आहे. कारण ज्यावेळेस चेंडू डिलेवर होतो त्यावेळी चेंडू इतक्या गतीने इतक्या शरीराचा वेध घेतो, परंतु 6 मध्ये 4 धावा बनवण्यासाठी स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण अनिकेत झोपरीला या ठिकाणी पाहतो. क्षेत्रातील विखुरलेला डीप विकेट वाईटिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी तयार असताना गोलंदाज कुशलचे ही कुशल सम्राट गोलंदाजी इथे साकारायला लागेल.
4 समोरच्या दिशेनं यावेळी क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि गेट ऑन फायर महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलला मॅच फिनिश दणदणीत विजय प्रस्थापित केला स्वर्गीय रामचंद्र मठवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आणि हाडलक सानवी एंटरप्राइजेस पडले हाडलक आमचे बंटी शेठ पाटील घोट आपलं देखील आम्ही स्वागत व्यक्त करतो. तो हरकत नाही आहे, हरलात वाघासारखे लढलात, ज्या मैदानात आपण हात पत्करली त्याच मैदानात तुम्हाला गुलाल उडवण्याची ताकद येऊ दे पडले टीमसाठी या शुभेच्छा मी देतोय. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट्स जितेश मडवी मॅन ऑफ द मॅच.